Hello students, in last lecture we have studied Darwin's theory of natural selection and 5 principles of Darwinism. In present lecture I am going to teach you on topic evidences Darwinism include, means evidences to Darwin's theory or evidences to Darwinism. So listen carefully. The first evidence to Darwin's theory is evolution of long neck giraffe from deer like ancestor. The deer like ancestor of giraffe having proportionate body was living on land where there was plenty of grass to feed on. Accidentally, some of them migrate to dry region where there was no grass to feed on. Hence, they compelled, made effort to feed on foliage of the trees. In a continuous attempt or in a continuous efforts to reach to the leaves of trees, they had to stretch the neck and forelegs, and due to this they cause gradual elongation of legs and neck, and they acquired this gradual elongation of legs and neck. These acquired characters were transmitted to the next generation. बघा परत सांगतो, एव्हिडन्सेस टू डार्विनिझम यात पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं एव्हिडन्स दिला आहे इव्होल्युशन ऑफ लॉंग नेक जिराफ फ्रॉम डिअर लाईक अँसेस्टर. जिराफ याचा जो अँसेस्टर होता म्हणजे पृथ्वीवर सुरुवातीला असणारा जिराफ, डिअर लाईक होता. द डिअर लाईक ancestor of giraffe that which having a proportionate body. आणि असा हा जिराफ ज्या प्रदेशात राहत होता त्या प्रदेशात ग्रास भरपूर प्रमाणात गवत होतं. परंतु ॲक्सिडेंटली तिथे असणाऱ्या जिराफपैकी सम ऑफ देम मायग्रेट टू ड्राय रिजन. काही जिराफ जे होते त्यांचं मायग्रेशन झालं अँड ॲक्सिडेंटली दे रीच टू दी रिजन व्हेअर देअर वॉज नॉट ग्रास. त्या अशा ठिकाणी जाऊन पोचले ॲक्सिडेंटली की जिथे ग्रास नव्हतं, गवत नव्हतं. आणि म्हणून फूड मटेरियल मिळवण्यासाठी दे कंपेल, दे ट्राय, त्यांनी प्रयत्न केला. दे फीड ऑन दी फॉलिएज ऑन ट्रीज, झाडावर उंचावर झाडांच्या फांद्यांवर असणारा पाला मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. आणि असा हा एफर्ट होता झाडावरचा पाला मिळवण्यासाठी, कंटिन्युअस एफर्ट. त्यामुळे ते त्यांची मान लांबू लागले आणि पुढचे पाय उंच करू लागले. आणि दॅट कॉज ग्रॅज्युअल इलॉंगेशन. असा सतत मान ताणली गेल्यामुळे, पाय उंच केल्या गेल्यामुळे तोच गुणधर्म त्यांच्यामध्ये दिसून आला.
मानेची लांबी वाढली, पायांची हाईट वाढली पुढच्या पायांची, आणि ते ॲक्वायर्ड कॅरेक्टर त्यांच्यामध्ये दिसून आलं. दिस ॲक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्समिटेड टू दी नेक्स्ट जनरेशन. दॅट इज दी फर्स्ट एव्हिडन्स टू डार्विनिझम. This first example put forth by the scientist Lemars. Then second, that is the second evidence to Darwinism is black colored peppered moth evolved gradually as a new species. Development of dark or development of black colored pepper moths in response to air pollution during industrialization or during industrial revolution in Great Britain. ज्यावेळेस ग्रेट ब्रिटनमध्ये पहिल्यांदा इंडस्ट्रियलायझेशन दिसून आलं, औद्योगिक क्रांती झाली, त्यावेळेस डार्क कलर्ड पेपर मॉथ ही नवीन प्रजाती जास्त प्रमाणात दिसून आली. या प्रजातीचा उगम झाला. अँड इट वॉज रिपोर्टेड बाय सायंटिस्ट केटेलवेल. सो लिसन. बिफोर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, लाईट कलर्ड पेपर मॉथ वेअर अबंडंट इन नंबर, that means very high in numbers. This peppered moth were nocturnal in habit. औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी लाईट कलर्ड पेपर मॉथ हे जास्त प्रमाणात होते, आणि पेपर मॉथ हा निशाचर असतो, रात्रीच्या वेळेस बाहेर पडतो. ड्युरिंग डे टाईम दे रेस्टिंग ऑन ट्री ट्रंक, आणि दिवसा ते झाडाच्या फांद्यांवर, झाडाचं खोड असतं यावर बसतात. हा लाईट कलर म्हणजेच पेल कलर बॉडी असलेला पेपर मॉथ रेस्टिंग ऑन ट्री ट्रंक्स ड्युरिंग डे टाईम. देअर पेल बॉडी कलर मॅच और camouflage with the lichen on tree trunk. That help them, as they match with the lichen covered tree trunk, that help them to escape from the predatory birds. त्यांचा बॉडी कलर पेल असल्यामुळे आणि लायकेन कवर असलेलं ट्री ट्रंक दोन्ही मॅच होत होते. कामोफ्लॅग त्यामध्ये दिसून येत होता. अँड हेन्स दे एस्केप फ्रॉम दी प्रेडॅटरी बर्ड. भक्षक बर्ड्स, पक्ष्यांपासून त्यांची सुटका होत होती, त्यांचा अटॅक त्यांच्यावर होत नव्हता. सो ब्लॅक कलर्ड पेपर मॉथ बिकम अ व्हिक्टीम फॉर दी प्रेडॅटरी बर्ड्स. आणि अशा लायकेन कव्हर असणाऱ्या ट्री ट्रंकवर जर ब्लॅक कलर्ड पेपर मॉथ बसला तर तो कॉन्स्पिक्युअस ठळकपणे दिसत होता. अँड दिस ब्लॅक कलर्ड पेपर मॉथ बिकम victim for the predatory birds, hence they were rare. They were drastically reduced in their numbers as they killed by the predatory birds. Then after industrial revolution, many industries set up in Great Britain. They increase, that means these industries release sooty smoke. After industrial revolution, many industries established in Great Britain. These industries release sooty smoke deposited on the tree trunk, and tree trunk become black due to the sooty deposit. And tree trunk become dark or black due to the sooty deposit. This change become advantage for the black colored paper moth, that means for Biston carbonaria. The dark
colored paper moth match to the tree trunk, black colored tree trunk, and they escape from the predatory birds. Their number gradually increase and they develop as a new species. अशा पद्धतीने इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यानंतर अनेक इंडस्ट्रीज ब्रिटनमध्ये उदयास आल्या आणि त्यांच्यातून पोल्युशन बाहेर पडू लागलं, सुटी स्मोक बाहेर पडू लागला आणि दिस सुटी स्मोक डिपॉझिटेड ऑन ट्री ट्रंक आणि हा धूर झाडांच्या खोडावर डिपॉझिट होऊ लागला. त्यामुळे झाडावर असणारं लायकेन मारलं गेलं आणि झाडाचं खोड हे ब्लॅक कलरमध्ये दिसू लागलं, डार्क कलरमध्ये दिसू लागलं. आणि हा जो चेंज होता आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर झालेला हा बदल, झाडाचं खोड डार्क ब्लॅक कलरमध्ये दिसू लागलं. हा चेंज ब्लॅक कलर पेपर मॉथसाठी फायदेशीर ठरला. डार्क कलर पेपर मॉथ resting on the tree trunk during daytime and they match to the tree trunk and hence they escape from the predatory birds and their number increase and the dark colored paper moth develop as a new species after industrial revolution. And after industrial revolution the pale color paper moth resting on the tree trunk, dark tree trunk, they become conspicuous and become a victim for the predatory birds. Hence the number of light color or pale colored paper moth is decreased and dark color paper moth is increased and dark color paper moth develop as a new species. That is the second evidence for the Darwinism. Then there is another evidence for the Darwinism, that is the DDT resistance in mosquitoes intensive. DDT, the long form of DDT is dichloro-diphenyl trichloroethane. DDT resistance mosquito incentive. DDT spraying destroyed all type of mosquitoes. However, some of the mosquitoes develop resistance to DDT and survive on slot of DDT spray. Such resistant mosquitoes survive and give rise to new more resistance offspring. अशा पद्धतीने डायक्लोरो-डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन म्हणजेच DDT ची फवारणी केल्यानंतर सुरुवातीला सर्वच मॉस्किटो मारले जायचे. But however, after some period, some mosquitoes develop resistance to DDT. They survive onslaught of DDT spray. परंतु काही मॉस्किटो हे त्या DDTच्या विरोधात प्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये तयार झाली आणि सच रेजिस्टन्स मॉस्किटो सर्वाईव्ह आणि ते सर्वाईव्ह होऊ लागले, जगू लागले आणि they reproduce giving rise to the more resistance offspring. So these are the evidences to the Darwinism. Then next topic, that is drawbacks and objection to Darwinism. Darwin's theory was objected and there are certain drawbacks. So listen, drawbacks and objection to Darwinism. Darwin considered a minute fluctuating variations as a principal factor which are not heritable and not a part of evolution. डार्विनने जे मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हॅरिएशन कन्सिडर केलं होतं ते दॅट इज
he considered this minute fluctuating variation as a principal factor, but it is not a part of evolution. Then next, Darwin did not distinguish somatic and germinal variation. डार्विनने सोमॅटिक आणि जर्मिनल व्हॅरिएशनमध्ये डिफरन्स किंवा फरक दाखवलेला नाही. अँड कन्सिडर्ड ऑल व्हॅरिएशन्स आर हेरिटेबल. आणि डार्विन असं सांगतो की सर्वच व्हॅरिएशन्स हे पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात, परंतु तसं नसतं. डार्विन्स थेरी एक्सप्लेन नेक्स्ट ड्रॉबॅक्स दिलाय, ऑब्जेक्शन दिले. डार्विन्स थेरी एक्सप्लेन सर्वायवल ऑफ फिटेस्ट बट नॉट एक्सप्लेन द अरिव्हल ऑफ फिटेस्ट. डार्विनची थेरी फक्त सर्वायवल ऑफ फिटेस्ट एक्सप्लेन करते. जे सजीव हा वातावरणाची प्रतिकूल परिस्थिती मिळतं जुळतं घेऊन जगतो, म्हणजे सर्वायवल ऑफ फिटेस्ट दिसून येतं, परंतु डार्विनच्या थेरीमध्ये पहिला सजीव कसा जन्माला आला म्हणजेच अरिव्हल ऑफ फिटेस्ट याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यानंतर नेक्स्ट, डार्विन डिड नॉट एक्सप्लेन दी कॉज, ओरिजिन अँड इनहेरिटन्स ऑफ व्हॅरिएशन. डार्विनच्या थेरीत व्हॅरिएशनचा उगम कसा झाला, त्यानंतर व्हॅरिएशन कसं आलं त्याचं कारण, आणि व्हॅरिएशन कसं ट्रान्सफर होतं, इनहेरिटन्स म्हणजेच कॉज, ओरिजिन आणि इनहेरिटन्स ऑफ व्हॅरिएशन एक्सप्लेन केलेलं नाही. नेक्स्ट ऑब्जेक्शन, डार्विन्स थेरी डिड नॉट गिव्स एनी आयडिया. That means he did not explain about the inheritance of useless variation like vestigial organ. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डार्विनची थेरी किंवा डार्विन त्याच्या थेरीत ही डिड नॉट एक्सप्लेन दी इनहेरिटन्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. जे वेस्टिजियल ऑर्गन असतात हे वेस्टिजियल ऑर्गनचं इनहेरिटन्स कसं होतं त्या संबंधित स्पष्टीकरण डार्विनच्या थेरीत दिलेलं नाही. देन अगेन डार्विन डिड नॉट एक्सप्लेन दी एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीस. त्यानंतर डार्विनच्या थेरीमध्ये एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीस याचं स्पष्टीकरण दिलं नाही. एक्सटिंक्शन म्हणजे दुर्मिळ झालेल्या प्रजाती किंवा पृथ्वीवर नष्ट झालेल्या प्रजाती याविषयी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि फायनली, अकॉर्डिंग टू द नॅचरल सिलेक्शन, न्यू स्पेसीज आर फॉर्म बाय ग्रॅज्युअल ॲक्युमुलेशन of useful variation. If it is, then there should be intermediate form, but in most cases intermediate form were not recognized. Simply, Darwin also could not explain the existence of neutral power and sterility of hybrids. डार्विनच्या थेअरीमध्ये न्यूट्रल फ्लावर आणि स्टरिलिटी ऑफ हायब्रिड्स याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. दॅट इज अबाउट दी ड्रॉबॅक्स अँड ऑब्जेक्शन ऑफ डार्विन्स थेरी. देन नेक्स्ट टॉपिक, that is mutation theory, we will see in next lecture. Thank you.